शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अमन जमीर मोहनावाले आपल्या अमन मोहनावाले या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणाकरिता 1932 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केलेला आहे। सोबतच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे। तर राज्याचे कृषी मंत्री यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर रोजी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता राज्यभरातील 92,36,000 शेतकरी बांधवांच्या खात्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे। तर आता यासाठीची जी प्रक्रिया ती सुरू करण्यात आलेली आहे, अर्थात फंड ट्रान्सफर ऑर्डर सुद्धा आता जनरेट करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हफ्ता तर 9 तारखेला येईलच, परंतु तुमचा हफ्ता मंजूर आहे की नाही, तुम्हाला हा हफ्ता मिळणार आहे की नाही, तुमच्या खात्यात हा हफ्ता जमा होणार आहे की नाही, हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर अगदी एका मिनिटात चेक करू शकता। तर ते कसं चेक करायचं याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून घ्या। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सोबतच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल। तर चला मग सुरू करूयात आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम pfms.nic.in ही वेबसाईट तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारे ओपन करून घ्यावी। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला मेनूचा पर्याय दिसेल, 3 आडव्या रेषा दिसतील, त्यावर क्लिक करावं। त्यावर क्लिक केल्यानंतर 4थ्या क्रमांकाला पेमेंट स्टेटसचा पर्याय आहे, त्यावर क्लिक करावं। त्यावर क्लिक केल्यानंतर 5व्या क्रमांकावर डीबीटी स्टेटस ट्रॅकर नावाचं एक ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक करून घ्यावं। त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल। तर अशा प्रकारे यात तुम्हाला आता सर्व माहिती भरायची आहे। तर सुरुवातीला कॅटेगरी निवडायची आहे, तर त्यामध्ये डीबीटी NSMNY पोर्टल हे सिलेक्ट करायचं आहे, अर्थात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ते निवडल्यानंतर डीबीटी स्टेटसमध्ये पेमेंट सिलेक्ट राहू द्यायचं आहे, एंटर ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे। तर आता लक्षात असू द्या, तुमचा PM किसान सन्मान निधी योजनेचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तोच तुमचा ॲप्लिकेशन ID असणार आहे। तर तो ॲप्लिकेशन ID आपण या ठिकाणी आता टाकून घेऊयात। ते टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागणार आहे। तर आपण या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन ID आणि कॅप्चा कोड दोन्ही टाकून घेऊयात। कॅप्चा कोड व्यवस्थितरित्या टाकल्यानंतर सर्च बटनावर क्लिक करावं। सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर आता पेमेंट डिटेल्स म्हणून तुम्हाला खाली सर्व माहिती येऊन जाईल। तर या ठिकाणी सर्वात खाली येऊन जायचं आहे, कारण जे लेटेस्ट हफ्ता आहे त्याचं सर्वात खाली माहिती देण्यात आलेली आहे। तर आता यामध्ये नेमकं काय स्टेटस दाखवते ते तुम्हाला थोडक्यात सांगतो। शेतकरी बंधूंनो, पेमेंट डिटेल्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन ID दिसेल, तुमचा बेनिफिशरी नेममध्ये तुमचं नाव दिसेल, स्कीम कोड त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, त्यानंतर बेनिफिशरी कोड दिसेल, एजन्सी कोड दिसेल, तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे 4 आकडे तुम्हाला दिसतील, सोबतच अमाऊंट पण दिसेल, 2000 रुपयांची अमाऊंट आहे आणि ती कधी रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे, अर्थात रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3:11 रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे। तर ही रिक्वेस्ट व्हॅलिडेट झालेली आहे 6 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3:48 त्यानंतर फंड सुद्धा अप्रूव्ह करण्यात आलेला आहे 6 सप्टेंबर 2025 रोजी। फाईल स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकता की सेंड टू बँक 6 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:20 आणि क्रेडिट स्टेटस पेमेंट पेंडिंग। जर अशा प्रकारे तुमचं स्टेटस दाखवत असेल तर तुमचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा तुम्हाला नक्कीच 100% मिळून जाईल। परंतु आता बऱ्याच जणांची कमेंट येत आहेत की आमचं स्टेटस दिसत नाही आहे किंवा मग ते काहीतरी एरर दाखवत आहे, तर त्यांनी काळजी करू नका। तुम्हाला जर याआधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला असेल तर आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुमचं हे स्टेटस अपडेट होऊन जाईल। तुम्ही पुन्हा एकदा येऊन चेक करू शकता। तर अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही ही सर्व प्रक्रिया तुमच्या मोबाईलवरच करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरच तुमचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता मंजूर झाला आहे की नाही ते चेक करू शकता। कसं चेक करायचं सविस्तरपणे आपण माहिती जाणून घेतली आहे। तरी सुद्धा तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर कमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारची उपयुक्त माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।